shot. Extravagance at the end. इंडिया बढ़ेगा इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा अब सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी. मनोरंजनाचं निशाण फडकवून जगात शांतता प्रस्थापित करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी एका व्यक्तीनं केली आहे फ्रीज खरेदी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा गारवा अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. सर अभिनंदन. थँक्यू. नवीन फ्रीज साठी आहे बघा. हे तुमचं नाव लिहिलंय ना, त्याच्या पुढे फक्त तुमची सही करा. ओके. सर सर हां हां. नावापुढे सही करा म्हटलं, तुम्ही नावापुढे परत नावच लिहिलं. अरे बसा रे, तीच सही आहे माझी. सॉरी सॉरी सॉरी. है ना? येस सर, हे तुमचं बिल, हां. हा तुमचा फ्रीज. अभिनंदन. Thank you. कॉंग्रॅच्युलेशन सर. Yes, अभिनंदन. yes, sir. येतो मी सर. येतो कुठे येतो? हा ते उघडून द्या, लावून तर दाखवा म्हणजे बघू दे. नाही नाही सर, अजून 2-3 डिलिव्हरीज बाकी आहेत. मला तिकडे लेट होईल सर. प्लीज प्लीज असं नका न करू. मागच्या टायमाला मी वॉशिंग मशीन आणली होती, जायला ती मी उलटी उघडली, झाकण खालीच राहिलंय. मला कळतच नव्हतं कपडे आत कुठून टाकायचे. 2 दिवस मी शोधतोय ती जायला कुठे कुठे. आजूबाजूची लोक आली, मला हे काय करतोस तू बस रे, मशीन आणलीस कुठे दाखवा म्हणा. मी आपल्या वरच्या चाकावरच आपलं खेळतोय, मजा घेतोय. अरे बापरे. मग त्यांनी उलटी केली. अजो आलं हे बघ, ह्याच्यात टाकायचं. एवढा प्रॉब्लेम असेल, एवढा प्रॉब्लेम असेल तर उघडे असेल. जरा लेट झाला म्हणून. या सर. एक झाला कवरी पॅकिंग केली तुम्ही लोकांनी. नाही सर, वस्तू पण तशी आहे. नाही इलेक्ट्रॉनिक. भाई इधर आओ, जल्दी आओ. ये निकाल के दो सर को. वो क्या बात है, वाह क्या ओ क्या बात है सर. काय चला येतो. त्याला कुठे चालला? अरे हे काय आले, मी फ्रीज मागवले डंबल डोरचा. नाही नाही सर, ते डंबल डोर नाही, डबल डोर असतं. हा ते आणि सर, मुळात तुम्ही मिनी फ्रीज मागवला आहे की डबल डोर मागवला? बचाऱ्या मिनी म्हणजे मी फ्रीज मागवलाय. माझ्या चुका कसल्या काढते वसरून तुम्ही फ्रीजच्या जागी हे काय आणले ते बघा आधी. नाही नाही सर, माझं काहीच नाही आहे याच्यात सर. मी जस्ट डिलिव्हरी बॉय आहे. म्हणजे कंपनी जे पॅक केलं तुमचा ॲड्रेस दिला, मी सोडतोय सर. दॅट्स इट, एवढंच आहे. हा मुलगा आहे, फ्रीज कुठं आहे? हे खूपच झालं ना. म्हणजे खूपच. आता तुम्ही मला सांगताय बघून खूपच झाले. बोलतं हे काय आहे, मी फ्रीज मागवले नाही. हे काय आलं यार? सर, मला नाही वाटत काय त्रास द्यायला. म्हणजे एका कोपऱ्यात बसून राहिला सर. अरे फ्रीज कोपऱ्यात ठेवायचं तर माणसाला कसं ठेवू मी कोपऱ्यामध्ये? कसं वाटतंय नाही, ते? ते मला तुमचं फ्रीज कुठे? हा माणूस आहे, फ्रीज आहे ना रे, फ्रीज पाहिजे ना. सर बरोबर आहे. कोपऱ्यामध्ये. नाही नाही नाही, अगदीच बरोबर आहे सर, तुमचं पटतंय मला. पण सर, म्हणजे आता आमचं काही नाही याच्यात. ते काय ते ह्याचं काय करायचं ते बघा तुम्ही. पण सर, तुम्हाला नक्की आठवतंय म्हणजे तुम्ही फ्रीज ऑर्डर केला म्हणजे बघा, आठवा. कदाचित तुम्ही मुलगा ऑर्डर केला असेल. येडे काय तुम्ही? मुलगा कशाला मी ऑर्डर करू? आणि मुलगा ऑनलाईन कोण विकत घेतं काय? नाही नाही, बरोबर आहे. हा? आणि ह्याचं थोबरं बघा, ऑनलाईन ह्याला कोण विकत घेणार आहे काय? नाही नाही सर, मी पण काय घेतला बोलतोय तुम्ही? नाही नाही, बरोबर आहे सर. ठीक आहे, येतो मग सर. अरे येतो कसा येतो? येतो काय येतो? त्याचे काही करायचं सांगा. सर, आता मी काय सांगणार याच्यात सर. म्हणजे ठीक आहे, आता कंपनीत पण माणसं कामं करतात सर. माणसांकडनं चुका होतात. झाली छोटीशी चूक, आता सांभाळून घ्या सर. आता काय अरे चुका काय? एवढी चूक कळते का तुम्हाला? मी केवढी मेहनत करून मी हे कमवलंय माहितीये काय? म्हणजे अहो मी शब्द कोडं सोडवलं तेव्हा कुठं मला हा फ्रीज लागलाय. अच्छा, शब्द कोड्यावर लागलाय. आणि बरं एवढंच नाही तर मी ते टॅक्स 7,000 रुपये मी दिलेत त्यांना. हो, म्हणजे पैसे पण भरले? अच्छा, अफुकट मिळतं काय? नाही नाही, त्याशिवाय नाही मिळत. 7,000 भरले तेव्हा
ए खूपच फसवलंय सर मग. हा, मग ए वाईट आहे. वाईट म्हणजे कवरं वाईट आहे म्हणजे मन कवरं आनंद झाला बाबा फ्रीज आला आपल्या घरी हे काय नाही नाही हो. माझंही झालं असतं सर. याचं काय करायचं. ठीक आहे सर येतो मग मी. अरे येतो काय येतो हे शेवटी बोला मी येतो पहिला आधी ह्याचं काय ते करा. सर आता मी काय करणार सर. आम्ही जस्ट डिलिव्हरी बॉयज आहोत सर. आम्हाला ॲड्रेस देतो आम्ही. सर म्हणजे माझा काही संबंध नाही तरी पण मी एक सूचना करतो. म्हणजे मला एक आयडिया सुचली सांगतो बघा पटलं तर घ्या. मला सांगा फ्रीज तुम्हाला का हवा होता म्हणजे कशासाठी वापरतो आपण. वाचं काय करता आपण थंड पाणी घेतो ना फ्रीज मधून बरोबर. थंड पाणी होतं आता उन्हाळ्याचे दिवस आहे कसं गार पाणी प्यायला नाही, वाटतं नाही. थंड पाणी हो त्यासाठी घेतो बरोबर आहे सर. मग तुम्ही याला पैसे द्या खालून थंड पाणी आणून देईल तुम्हाला. ते मला देशील ना काकांना पाणी आणून. हो दे ना. झालं सर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला हे सर. झालं काय प्रॉब्लेम सॉल्व्ह फ्रीज मध्ये काय नुसतं थंड पाणीच होत नाही अनेक गोष्टी असतात म्हणजे साधारण आपण अंडी पण ठेवतो ना हो नाही अंडी ठेवतो. ऐक नाही मग आता काय करता तुम्ही. अंडी ठेवतो सर आपण. सर मग याला पैसे द्या ना हा अंडी पण देईल. हा बाळा अंडी मी बुर्जी पण बनवून देईन. हा अंडी आता काय कराल सर बोनस हा. अंडी आणून देईल वरती बुर्जी पण बनवून देईल सर. काय बोलताय मला सांगा फ्रीज आला हा, असता हा. खालून अंडी आणून दिली असती नाही 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 बुर्जी बनवून दिली असती. नाही 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 सर नशीब काढलं अरे की थँक्यू यार मला का नाही मिळाला तर मी घेऊ याला. ए, नाही चल अजिबात नाही म्हणा आम्ही जिंकलाय तू हा मला पाहिजे तू हा हे आता काय म्हणा अंडी पण तू आणून दिली फुर्जी पण बनवून दिली थँक्यू क्या बात आहे सर येऊ मी. या या तुम्ही आता काय टेन्शन नाही या. ए, थांब, 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 थांब. काय कुठे काय समजा यांनी अंडी आणून दिली भुर्जी पण बनवून दिली पण भुर्जी मी खाल्ल्यानंतर ती उरली तर मी ठेवू कुठे ह्याच्यात कुठे ठेवू ओ नाही नाही हा कारण प्रॉब्लेम उरलेलं जेवण आपल्याला ठेवायचं असतं नाही नाही फ्रीज हे चुकीचं आहे बरोबर आहे. हा प्रॉब्लेम आहेच. तर बोला नाही नाही बरोबर आहे. ठीक आहे सर येतो मग मी. अरे येतो कसा येतो येतो काय येतो तुम्ही ह्याचा काय ते निकाल लावा मग सर, या आता ना मी याच्यात काय सांगणार. एक काम करा ना सर म्हणजे जी बुर्जी उरेल हा, हा. ती तुम्ही याला खायला द्या. तिथल्या तिथे संपेल म्हणजे खराब व्हायचा प्रश्नच येणार नाही सर. फ्रीजच भुर्जी खायला लागली तर मग काय त्याला अर्थ आहे अरे हा नाही नाही तसं नाही अरे ऐकायला पण बरं नाही वाटत. अरे ऐका मग तुम्ही जरा ऐका ना काय बोलते ते बरं तुम्हाला माहिती आहे काय संध्याकाळच्या टायमाला मी आपला बसतो ओ 2 पेग आपल्या घेतो मी रोजचे हा, रोजचे रोज क्या बात आहे सर. काय ब्रँड कुठला सर. कशाला ब्रँड बिंड पाहिजे तुम्हाला 2 पेग घेतो विषय संपला का नाही त्या 2 पेग मध्ये मला बर्फ लागतो बुलुक बुलुक असं टाकलं का आवाज येतो मला जाम बरं वाटतो बरोबर. मग तो बर्फ कुठून आणायचा नाही नाही बरोबर आहे सर. 2 बर्फ तर प्यायचंय कारण त्याच्याशिवाय माझ्या घ्याच्या खाली सर पण मग तुम्ही याला पैसे द्या ना खालून बर्फ पण आणून देईल. ए बाळा आणशील ना बर्फ. हो आणेन ना. आणेल झालं सर. हा खालून बर्फ आणून दे हा आता समजा ह्याने बर्फ आणून दिला पेग मध्ये असं बुलुकन टाकला उरलेला बर्फ वितरून जाईल तो कुठं ठेवू मी हा प्रॉब्लेम आहे. अरे म्हणजे काय आता हा, मला दुसरं पण पेग प्यायचं असतं ना बरोबर. मला फ्रीज पाहिजे ना मी फ्रीज एवढ्या मेहनतीने कमवलं फ्रीज पाहिजे म्हणा सर प्रॉब्लेम तर झालाय आता. मग झालंय म्हणजे काय आता करू मला तेच कळत नाही एक काम करा ते कशावर लागलं दाखवा कुपन हा, हे बघा हे दाखवा कुपन. हे बघा काय सर हे इथे लिहिलंय तुम्ही वाचलं नाही का सर. हे बघा काय लिहिलंय द प्रोडक्ट विच कम्स इन द फ्रीज बॉक्स. हा फ्रीज बॉक्स आहे सर. हा. त्यातनं हे प्रोडक्ट आलंय. आलंय. हे चुकलेले नाही आहेत मग सर. तुम्ही नीट वाचलं नाहीये अरे मला वाचता आलं असतं तर कशाला मग एवढं सर. हे बघा ही लाईन लिहिली आहे इथे. अरे मला वाचताच येत नाही तू मला हे कशाला सांगतोस मला वाचता आलं असतं मी तुला बोललो असतो का हे काही करायचं ते प्रॉब्लेम तर झालाय हा, सर. मग यार फ्रीजच्या बदली माणूस. माणूस आलाय मग असं काय करतो तुम्ही ठीक आहे सर मग निघतो मी. अरे निघतो कसं निघतो मी यार ह्याचं काय करायचं पण मी काय करणार सर. एक तो नाही त्रास देणार तो 24 तास एका कोपऱ्यात. ए बाळा राहशील ना 24 तास बसून. हो हो पण ते शनिवार रविवारचं सांगा ना हाफडेचं. आमच्याचं काय हाफडे दुपारी 2 वाजता जाणार मी. दुपारी 2 वाजता का माझी पण फॅमिली आहे असं कसं त्यांना पण बघायला लागतं मला. काही यार आहे का नाही सर आता तो बोलतो तर जावं लागेल त्याला. अरे पण रात्री अपरात्री मला गरज पडली तर मग काय करू मी हा पण पॉइंट आहे. रात्री लागणार गरज. मग थंड पाणी प्यायचं आणि रात्री लागते सर. ताण मग? लागतेच आपल्याला. नाही असं काय करतो नाही. हा प्रॉब्लेम होईल सर. मग तू कुठं मग काय करू मी ए तू कुठे राहतो मी इथे मागच्या गल्लीत. सर. इथेच राहतो तो. रात्री तहान लागली की जा याच्या घरी. ए बाळा देशील ना पाणी. हो देईन ना. आणि फ्रीज आहे तुझ्याकडे. हो आहे. याच्याकडे फ्रीज पण आहे सर. अजून काय पाहिजे. अरे फ्रीजच्या घरी फ्रीज आहे ऐकायला कसं वाटतंय मी ऐका ना हे
कसं वाटतंय ते नाही नाही बरोबर तुझ्या घरी फ्रीज तू इथं काय फ्रीज म्हणून कशाला नोकरी करतोस वाचाऱ्या नाही नाही बरोबर आहे सर. एक काम करा तुम्ही ह्याला घेऊन जा मला नको ह्या वाचारतात ओ नाही नाही असं नका ना करू माझं पोट आहे त्याच्यावर असं नका मी एक काम करतो मी इथं कोपऱ्यात बसून राहतो मला फक्त 2 टाइम जेवण आणि 3 टाइम चहा द्या फक्त. तुझ्या बापाचं खाल्लंय का वाचारे मी फ्रीजला 2 टाइम जेवण आणि 3 टाइम चहा हा वाचारे काय फालतूगिरी आहे हा उद्या बोलशील मला बाथरूमला जायचं मग मी काय करू पाहुणे समजा आले त्यांना पाणी प्यायचं असेल तर मी काय त्याला सांगायचं पाहुणे जरा थांबा फ्रीज बाथरूम मध्ये गेलाय लघवीला असं सांगू त्यांना मी नाही नाही ऐकायला पण कसं वाटतं फ्रीज म्हणजे काय हा? नाही 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 सर चुकीचं आहे ते काय नाही ते माझे पैसे गेले फुकट मला काहीच फरक पडत नाही तुम्ही हे सगळं घेऊन जा चला. मला नाही याला परत पाहिजे. घेऊन जाऊ आम्ही सगळं घेऊन जा परत सर नक्की हो नक्की फायनल आहे फायनल सर इथे सही करा फक्त आणि जी ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे ना ती फक्त तुम्हाला बेअर करावी लागेल. काय ट्रान्सपोर्ट सर आता याला टेम्पोतनं घेऊन जावं लागेल ना परत टेम्पोचं भाडं द्यावं लागेल तुम्हाला. टेम्पो कशाला रस्त्याने दगड मारत नाही वाचायला पलवत नाही आला. काय? त्याची हीच लायकी आहे काय वो लेके जाओ. या अशा अजब गोष्टी फक्त अरुण दादांच्या बाबतीतच होऊ शकतात. बघा याबद्दल आपल्या हास्यरसिकांना काय म्हणायचंय प्रसाददा. अरुण मुळात तू मराठी शब्दकोडो सोडवतोयस इथेच आम्ही फ्रीज झालो. मग हळूहळू जसजसा विषय पुढे गेला तसतसे आम्ही वितळत गेलो तुझ्या परफॉर्मन्समुळे. मजा आली अरुण. अशक्य विषय तुझ्या कन्व्हिक्शन पॉवरमुळे शक्य झाल्यासारखे वाटतात. अशी ताकद आहे तुझ्यात. आणि पशा तुझी पण तेवढीच मोलाची साथ होती. आणि दत्तू तुझाही वावर असा थंडगार होता म्हणजे पूर्ण स्किटभर आल्हाददायक होता म्हणजे छान वाटलं. मजा आली. सई अजब आणि गजब परफॉर्मन्स होता. काहीतरी वेगळीच संकल्पना होती. ही खरंच आम्ही कधीच इमॅजिन केली नसती अशी संकल्पना होती. आणि तू ज्या ॲटिट्यूडने आला होतास भावा की माझं काम झालं आता मी जातो तर ते तू एकदम मस्त पकडलं होतंस. अरुण दादा मस्त म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला पाहूनच अशा संकल्पना सुचत असणार आपल्या डिरेक्टर्सना. आणि साजेसं कास्टिंग होतं. दत्तू नेहमीप्रमाणे मस्त मजा आली. वा वा. चला मी निघते. थँक्यू या